Hello students, today we are going to discuss expression for potential energy. याकरिता सगळ्यात अगोदर आपण एक चार्ज कन्सिडर करू ॲट पॉईंट ओ. या पॉईंटवर एक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करू प्लस क्यू. त्यानंतर या ठिकाणी आपण एक टेस्ट चार्ज कन्सिडर करू, तो सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असेल. स्मॉल चार्ज आपण कन्सिडर केला आहे, पॉझिटिव्ह चार्ज असेल हा प्लस क्यू. हा एक टेस्ट चार्ज आहे आणि सपोज करा की हा आहे ॲट पोझिशन ए. त्यानंतर एक बी पोझिशन आपण कन्सिडर करू, ही आहे बी पोझिशन. तर ओ पासून बी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आपण रिप्रेझेंट करू R2ने. ओ आणि बी या पॉईंट्समधलं जे डिस्टन्स आहे ते आहे R2 आणि ओ आणि ए या पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण R1ने रिप्रेझेंट करू. तर हा जो टेस्ट चार्ज आहे हा ए या पोझिशनवर आहे. जर आपल्याला हा टेस्ट चार्ज ए पोझिशनपासून बी पोझिशनकडे जर मूव्ह करायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी एक्सटर्नल वर्क डन करावं लागेल, कारण की हे दोन्ही जे चार्जेस आहे हे यांचा जो चार्ज जो सेम म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे. तर या चार्जेसमध्ये असेल रिपल्सिव्ह फोर्स ऑफ रिपल्शन. तर या ठिकाणी तुम्हाला त्या रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागेल या चार्जला बी पोझिशनकडे मूव्ह करण्याकरिता. तर ते जे वर्क डन आहे ते स्टोअर होईल इन द फॉर्म ऑफ इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ धिस सिस्टीम. तर या ठिकाणी इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, जी पोटेन्शियल एनर्जी असेल तर सगळ्यात अगोदर आपण थोडं डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू. तर डिस्प्लेसमेंट असेल DR, ठीक आहे. या ठिकाणी आपण शॉर्ट डिस्प्लेसमेंट अगोदर कन्सिडर करू, ते आहे DR. तर या ठिकाणी त्या डिस्प्लेसमेंटमुळे जे वर्क डन मिळून येईल आणि त्या वर्क डनमुळे जी पोटेन्शियल एनर्जी आहे सिस्टमची जी इन्क्रीज होईल ती आपण रिप्रेझेंट करू DUने. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम DU इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल फॉर द वर्क डन, ठीक आहे. या ठिकाणी कारण की वर्क डनचाच आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी बघा जो फोर्स आहे तो असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दिस टू पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स, ठीक आहे. तर या ठिकाणी येईल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी कन्सिडर केला आहे DR. सो DR बार. याला सॉल्व करू, डॉट प्रॉडक्ट आहे या ठिकाणी, त्यामुळे येईल प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस टू व्हेक्टर्स जे FE इंटू DR इंटू कॉस ऑफ थीटा. आता बघा हा जो FE बार आहे, हा जो फोर्स आहे, या फोर्सचं जे डायरेक्शन आहे ते असणार आहे रिपल्सिव्ह फोर्स असल्यामुळे या डायरेक्शनला अशा प्रकारे FE बार, ठीक आहे, अशा प्रकारे असेल. आणि हे जे DR आहे, ठीक आहे, त्याचं जे डायरेक्शन आहे ते असणार आहे अशा प्रकारे, कारण की या चार्जला आपण या डायरेक्शनला मूव्ह करत आहे. तर जे डायरेक्शन आहे FE आणि DRचं ते अपोजिट असल्यामुळे या ठिकाणी जो अँगल आहे तो असणार आहे 180 डिग्री अँड कॉस ऑफ 180 इज इक्वल टू -1. सो वी गेट मायनस ऑफ FE इंटू DR. सो DU इज इक्वल टू मायनस ऑफ FE इंटू DR.
Now the total increase in potential energy of the system is equal to delta U is equal to integral from R1 to R2 into d. आता या ठिकाणी बघा, जो पार्टिकल आहे तो पार्टिकल आपण R1 डिस्टन्सपासून R2 या डिस्टन्सकडे मूव्ह करत आहोत. म्हणजे जे डिस्टन्स आहे Q आणि या स्मॉल Q0 टेस्ट चार्जमधलं ते अगोदर असेल R1 आणि R1 पासून आपण R2 या डिस्टन्सपर्यंत त्याला मूव्ह करत आहे. त्यामुळे या ठिकाणी इंटिग्रल फ्रॉम R1 टू R2 असेल. म्हणजे जे डिस्टन्स आहे दोन चार्जेसमधलं ते अगोदर असेल R1 आणि त्यानंतर असेल R2, कारण की आपण या चार्जला या बी पोझिशनकडे मूव्ह करत आहोत. सो इंटिग्रल फ्रॉम R1 टू R2 इंटू डी यू इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम R1 टू R2 डी यू इज इक्वल टू, आताच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, मायनस एफ ई इंटू डी आर इज इक्वल टू. आता या ठिकाणी बघा, एफ ई काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन दिस टू चार्जेस, आणि फॉर्म्युला असतो 1/4πε0 इंटू प्रोडक्ट ऑफ द चार्जेस, प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ चार्जेस. सो कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट अपॉन डिस्टन्स बिटवीन दिस टू चार्जेस. या ठिकाणी जे डिस्टन्स आहे ते व्हॅरी होणार आहे फ्रॉम R1 टू R2, आणि आपण अगोदर सपोज करू R. या ठिकाणी R स्क्वेअर इंटू धिस डी आर, आणि ही निगेटिव्ह साईन. आता या ठिकाणी बघा, व्हॅरी काय होणार आहे, आर. ठीक आहे, या ठिकाणी व्हॅरी होणार आहे आर. त्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहे 1/4πε0 इंटू दी मॅग्नेट्यूड ऑफ द चार्जेस, हे सगळं कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकू. सो वी कॅन राईट मायनस ऑफ 1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट, आणि या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम R1 टू R2 1/r² इंटू डी आर. यालाच आपल्याला लिहिता येईल इज इक्वल टू मायनस ऑफ 1/4πε0 इंटू कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट. आता इथे बघा, इंटिग्रल फ्रॉम R1 टू R2, आणि यालाच आपल्याला लिहिता येईल R⁻² इंटू डी आर. ठीक आहे, इथे आपण इंटिग्रेशनचा जो रूल आहे, जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करू, आणि तो फॉर्म्युला असतो इंटिग्रल ऑफ x⁻n इज इक्वल टू x⁻n+1 अपॉन n+1. तर साईडने आपण सॉल्व करून घेऊ याला. तर इथे येईल R⁻² -2 + 1 अपॉन -2 + 1 इज इक्वल टू R⁻ -1 अपॉन -1. यालाच आपल्याला लिहिता येईल -1/r. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट या ठिकाणी लिहू. सो वी गेट -1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट. इंटिग्रेशनचा रूल अप्लाय केल्यानंतर, या ठिकाणी जो रूल आहे तो अप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालं, -1/r वेअर व्हॅरीज फ्रॉम R1 टू R2. आता या ठिकाणी बघा, याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. अप्पर लिमिट आणि ही आहे लोअर लिमिट. तर याला लिहायचं मायनस, आणखी या ठिकाणी मायनस आहे, इथे सुद्धा मायनस आहे, मायनस मायनस बिकम प्लस. या ठिकाणी प्लस 1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. निगेटिव्ह साईन या साईडला झालेली आहे, कॅन्सल आउट झालेली आहे. तर या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट आहे R2 मायनस लोअर लिमिट आहे R1. तर या ठिकाणी येईल 1/r2 - 1/r1.
Now, change in potential energy is equal to the work done WAB against the electrostatic force is equal to WAB, that is equal to change in potential energy is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q into Q naught 1 upon R2 minus 1 upon R1. When the test charge Q naught is at infinity, म्हणजे जे डिस्टन्स आहे Q naught from the charge capital Q, that is R1 is equal to, जर infinity असेल, R1 is equal to infinity and R2 is equal to, जर R असेल त्यावेळी this potential energy with respect to R is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q into Q naught in bracket स्क्वेअर ब्रॅकेट 1 अपॉन R2 च्या ठिकाणी R लिहायचं आहे मायनस 1 अपॉन R1 च्या ठिकाणी लिहायचं आहे इन्फिनिटी. 1 अपॉन इन्फिनिटी इज इक्वल टू 0, त्यामुळे या ठिकाणी ही पूर्ण जी टर्म आहे ती 0 होईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट कॅपिटल Q इंटू Q नॉट इंटू 1 by R. So this is the expression for potential energy.